नमस्ते मित्रांनो, मी राहुल आणि ट्रेडसेन्स इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. डेली ॲनालिसिस व्हिडिओ आपण डेली करत असतो. मार्केटमध्ये काय डायरेक्शन येईल उद्याच्या दिवशी हे प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. सो कंटिन्यूस तुम्ही बघताय की मार्केटनी एक डाऊन साईडला मुवमेंट कंटिन्यू पकडलेली आहे. मी प्रॉपर ॲनालाइज करून तुम्हाला दाखवतो की लास्ट वीकमध्ये सुद्धा काय झालं आणि या वीकमध्ये सुद्धा माझ्या मते काय होणार आहे. ओके, जर तुम्ही बघितलं तर पूर्ण 1 जूनपासून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न करतो. जर मित्रांनो तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगसाठी एक चांगला ब्रोकर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही GTC मध्ये अकाउंट ओपन करू शकता. मोठा अकाउंट असेल तर GTC यूज करा आणि जर छोटा अकाउंट असेल आणि तुम्हाला बोनस हवा असेल, ट्रेडिंग बोनस, तर तुम्ही XM मध्ये अकाउंट ओपन करू शकता. ओके मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर 1 तारखेपासून ते आज 8 जून या दरम्यान ही मुवमेंट मार्केटमध्ये आलेली. कंटिन्यू सेलिंग साईडला मार्केट येत आहे. जवळपास 2-2.5 हजार पिप्सची मुवमेंट सेलिंग साईडला झालेली आहे. ओके, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा एक एम पॅटर्न तयार झालेला बघा मार्केटमध्ये आणि या एम पॅटर्न नंतरनं एक 4 आवरमध्ये प्रॉपर मुवमेंट मार्केटमध्ये बघायला मिळाली. हा स्विंग ट्रेड मी डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये दिलेला. बऱ्याच जणांनी हा ट्रेड प्लॅन केला असणार आहे, बट जे लोक हा व्हिडिओ कंटिन्यू फॉलो नाही करत, ही सिरीज फॉलो नाही करत, त्यांना मे बी थोडा डिफिकल्ट वाटत असेल. पण ट्राय करा फ्रेंड्स, मी ज्या लेवल सांगतो आहे त्या कंटिन्यू तुम्ही शार्पली आखत जावा चार्टवरती आणि देन तुम्ही चांगले ट्रेड्स प्लॅन करा. ओके चलो, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर वरून देखील एक ट्रेंड लाईन येते बघा. या लेवलपासून प्रॉपर एक ट्रेंड लाईन आलेली आहे एक्झॅक्टली अशी. आणि जेव्हा ट्रेंड लाईनला मार्केटने टॅप केलं आहे तेव्हा मार्केटमध्ये एक फॉल आपल्याला बघायला मिळालेला आहे. ओके, आणि इथं काय झालं, हा एक पहिला लो बनवला, सेकंड लो बनवला आणि थर्ड लो मार्केटने बनवलाच नाही. बघा, जेव्हा मार्केटने थर्ड लो बनवला नाही, एक मिनटं कलर थोडा चेंज करू द्यात मला. येस, थर्ड लो बनवला नाही आणि प्रॉपर जिथं सपोर्ट होता 4425 त्या लेवलपासून खाली ब्रेकआउट दिलेला आहे. ओके, तर आता मार्केटमध्ये काय होऊ शकतं, तर मार्केटमध्ये एक थोडासा पुलबॅक एक्सपेक्टेड आहे मला. ओके, आता ही एक लेवल आहे, तिथून पुलबॅक घ्यायचा मार्केटने प्रयत्न केला. ही ग्रीन कॅन्डल बघा, गेले 3 दिवस जर तुम्ही बघितलं तर एवढी मोठी ग्रीन कॅन्डल मार्केटमध्ये कधीच आली नव्हती. आणि जस्ट आत्ता रिसेंटली 8 जूनला 12 ते 4 ही कॅन्डल जर तुम्ही बघितली तर ती ग्रीनमध्ये क्लोज झालेली आहे आणि प्रॉपर बुलिशनेस मार्केटमध्ये शो करत आहे. सो ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे गाईज, ही सगळ्यांनी मार्क करून घ्या. जर या लेवल मोठा तुम्हाला बाईंग साईडला होल्ड करायचं आहे ना, तर एक लेवल देतो मी, ही प्रॉपर लेवल तुम्ही मार्क करून घ्या. बघा, ही एक प्रॉपर लेवल आहे आणि एक्झॅक्टली या लेवलच्या ब्रेकआउटला ना तुम्ही अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकता. एक्झॅक्टली तुम्ही हा एक स्विंग ट्रेड प्लॅन करू शकता. जवळपास 1000 पिप्सचा हा ट्रेड असणार आहे. 100 पिप्सचं यात तुम्ही SL लावू शकता आणि 1:10 घ्यायचा हा प्रयत्न तुम्ही करा गायच. ठीक आहे, एक्झॅक्टली या लेवलच्यावरती 4340 या लेवलपासून बाईंग साईडला तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. जर तुम्ही स्कॅल्पिंग मोडवरती असाल आणि छोटे ट्रेड्स तुम्हाला प्लॅन करायचे आहेत तर ज्या वेळेस या लेवलला म्हणजेच 33ला मार्केट येईल तेव्हा सेलिंग करत राहावा आणि 33 ते 40 या झोनमध्ये ट्रेड करू नका. 40 अबाव 40 तुम्ही अपसाईडला ट्रेड प्लॅन करा. म्हणजे तुमचे ट्रेड्स असे प्लॅन व्हायला पाहिजेत. बघा, 30 पिप्सचा SL आपण नेहमी लावतो, हे तुमच्या लक्षात असू दे. बाईंग असू देत, सेलिंग असू देत आणि छोटे टार्गेट ठेवा. 100 पिप्सचे तुम्ही टार्गेट ठेवत चला. ठीक आहे, हा बाईंग साईडला. आणि जर तुम्हाला सेलिंग साईडला करायचं असेल तर हा या झोनवरून आहे तसा तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. 100 पिप्सचा SL लावा, 30 पिप्सचा SL लावा आणि परत 100 पिप्सचा टार्गेट घ्यायला काही हरकत नाही या ट्रेडमध्ये पण. सो
ह्या लेवलवरती गाईज काम करा आणि डेली ॲनालिसिस व्हिडिओ बघत बसा. तुम्हाला नक्कीच चांगले चांगले ट्रेड्स भेटतील. आणि ज्या लेवल्स मी आखतो ना त्या पूर्ण उद्याच्या दिवसात पूर्ण म्हणजे 9 जूनला पूर्ण तुम्हाला फॉलो झालेले दिसतील. बघा उद्या परत डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि चांगले चांगले ट्रेड्स आपल्या लेवलवरून जे प्लॅन झालेत त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. ओके, लेवल्स लक्षात ठेवा आणि प्रॉपर ट्रेड करा गाईज. 2 तास आहेत हे संपायला, कॅन्डल 4 आवर्सची ओपनिंग व्हायला. सो ट्राय करा चांगले ट्रेड्स प्लॅन करायला. ओके, आणि जरा रिअल वन्स क्लबला जॉईन व्हा. सकाळी खूप चांगले ट्रेड्स तिथं मिळतात. आज आपण जवळपास 700 पिप्स कॅप्चर केलेले आहेत आणि हे मी तुम्हाला लाईव्हसुद्धा दाखवू शकतो. ठीक आहे, 700 पिप्स टोटल, 700 पिप्स. खूप अवघड असतं 700 पिप्स कॅप्चर करणं. आणि लाईव्ह स्ट्रीमवरती 240 आणि रिअल वन्स क्लबवरती जवळपास 700, म्हणजे 1001 पिप्स आपण एकाच दिवसात घेतलेले आहेत. ओके, लाईव्ह स्ट्रीमचं टायमिंग संध्याकाळी 7 वाजता असतं. जे कोण असेल इंटरेस्टेड त्यांनी जॉईन करा. ओके, चलो बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.